छान आहे. कर असं हात सोडून दे, हात सोडून दे. असं की अनायाच्या फॅशनवरही लोक बोलायला लागली आहेत. हे ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आता 4-4:30 होत आहेत. माझा ब्लॉग शूट करायचा अजिबात काहीच प्लॅन नव्हता, पण सडनली म्हटलं चला ठीक आहे आपण शूट करूया आज, कारण सगळं काही आता व्यवस्थित आहे. असं मी का म्हणते, कारण मागच्या 2 दिवसात इतकं काही घडलंय ना, असं म्हणू शकता पूर्ण ओव्हरऑल मार्च महिना आमच्यासाठी अजिबात चांगला नव्हता, पण आता सगळं ओके आहे आणि म्हणूनच आज मी ब्लॉग शूट करायला घेतला. मागच्या 2 दिवसात खूप हॉरिबल काही काही झालेलं आहे, तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पुढे सांगतेच. पण आजचा दिवस छान आहे आणि मस्त चालला होता आमचा सकाळपासनं, आणि अचानक पाऊस पडला. पुण्यात भरपूर पाऊस पडतो, 2-3 दिवस झाले. आता संध्याकाळी मग पाऊस पडल्यावर आपल्याला काय खायची इच्छा होते, मस्त गरमागरम चहा किंवा काहीतरी तळलेलं, काय आपला आलू भजी किंवा मग वडापाव. पण अशातलं आम्ही काहीच खात नाही आहे सध्या. मी तरी नाही, रोशन खाऊ शकतो पण तो पण खात नाही. सो त्याचं म्हणणं की चल जाऊ दे, आपण बाकीचं काही नाही, पण पोहे तर खाऊ शकतो, सो आपण पोहे बनवूया. तर मग तो मला म्हटलं ठीक आहे. सो आता मी पोहे बनवते आहे आणि संध्याकाळी असे पोहे खायला ना एकदम भारी मजा येते. तर पोहे तसेच पण बनवायला खूप क्विक आहे, म्हणजे मी तर एकदम फास्ट माझी प्रोसेस मी इकडे सुरू करते. पण माझं चॉपिंग काहीच झालं नाही आहे, पण असेच मी पोहे बनवते. मी पहिले तेलामध्ये ना शेंगदाणे गरम करायला ठेवून देते आणि बाजूला चॉपिंग पण सुरू ठेवते. सो आता चॉपिंगसाठी मी एक नवीन प्रोडक्ट यूज करणार आहे. तर हे अगारोचं हँड ब्लेंडर आहे. ॲक्च्युली आता फक्त मी चॉपिंगसाठी यूज करते, पण याच्यामध्ये भरपूर सारे अटॅचमेंट्स आहेत या, आणि या कशा यूज करायच्या किंवा याचा काय काय यूज होऊ शकतो ना, हे तुम्हाला मी पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये सांगते. पण सध्या फक्त चॉपिंगसाठी यूज करते. आणि मी हे का घेतलं हे पण तुम्हाला सांगते, कारण याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक 8 ते 10 दिवसानंतर मला तूप बनवायला लागतं. आणि तूप बनवायसाठी मिक्सर जेव्हा मी चालवते त्याच्यासाठी इतकी भांडी भरतात. एक ते मिक्स करायचं भांडं वेगळं, मिक्सरचं भांडं वेगळं, त्यानंतर मिक्सर पण खराब होतो. आणि ह्या सगळ्यांपासून वाचण्यासाठी मी एक हे मागवलेला आहे. सो आता मी जेव्हा केव्हा तूप बनवेल ना, तुमच्याशी नक्कीच शेअर करते की याचा यूज कसा होतो. आणि फक्त तेवढंच नाही तर खूप जास्ती मल्टीपर्पज आहे, कारण मला ना कॉफी ब्लेंड केलेली कॉफी पण खूप आवडते. सो त्याच्यासाठी पण हे एकदम भारी आहे, म्हणून म्हटलं आपण हे मागवूया. तर मी डिटेल याचा यूज तुम्हाला नक्कीच कधीतरी दाखवते, पण सध्यासाठी आपण याच्यामध्ये कांदा चॉप करून घेऊ. सो अशा प्रकारे मी चॉपरमध्ये कांदा टाकून घेतला आणि याला ना स्पीड मोडसुद्धा आहे, इझिली लॉक होतं, ते लॉक करून घेतलं. एकदम मिनिमम स्पीडवर ठेवून मी इथे फक्त बटन दाबून कांदा छान असा चॉप करून घेतला. सो हे इतकं जास्त क्विक होतं, 2 बटन दाबा आणि कांदा बारीक करून घ्या. म्हणजे मला इतकी खुशी झाली आहे ना, कारण कांदा जेव्हा आपण पावभाजी बनवतो तेव्हा कांदा एवढा कापावा लागतो. आणि पावभाजी बनवणं मी अवॉइडच याच्यासाठी करते की कारण खूप जास्ती कटिंग चॉपिंग होते. आणि आता हे असल्यामुळे बाकी व्हेजिटेबल्स वगैरे पण पटापट चॉप होतील. सगळ्यात जास्त मला यूज वाटतो, बिचारी रडत नाही कांदा कापताना. तो पण एक त्रास वाचतो की आपल्याला रडायची गरज पडत नाही कांदा कापताना. आणि एकदम फाईन चॉप होतो. मी खूप जास्ती बारीक केलं नाही, कारण मला पोह्यांसाठी पाहिजे आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यापेक्षा जास्ती पण बारीक करून ठेवू शकता. आणि आता चला पटापट पोहे बनवते. इकडे पोहे तयार झाले आहेत. मी म्हटलं ठीक आहे, नो शुगर, पण आपण विदाऊट शुगर तर कॉफी घेऊच शकतो. कारण इतका छान थंड वातावरण झालंय ना, तर काहीतरी असं गरम चहा कॉफी तर पाहिजेच. पण मला चीट पण नाही करायचं आहे, म्हणून मी आता मस्त विदाऊट शुगर कॉफी घेणार आहे. तर कॉफी ठेवते आणि इकडे मस्त आम्ही पोहे एन्जॉय करतो. त्यात अनाया झोपली आहे, तर आम्ही दोघं मॅच पाहत आरामात कॉफी किंवा आमचं पोहे एन्जॉय करू शकतो. आणि ही क्लिप दुपारची आहे, जेव्हा मी व्लॉग शूट करत नव्हती, पण खूप छान अनायासाठी इथे चेअर आम्ही काढली होती. म्हटलं तेही तुमच्याशी शेअर करावं. बाहेर इतका छान पाऊस होत होता की आमची इच्छा झाली. अनाया इथे बसली आहे मगाशी बसून की पाऊस बघत. म्हटलं चला, तिला अशी छोटीशी चेअर होती आमच्या घरात, जी आम्ही अजून ओपन नव्हती केली. म्हटलं तिला ती आपण ओपन करून देऊ, म्हणजे तिला अशी बसायला छान होईल. सो तिचं रिॲक्शन बघू. काय वाटतं नानू, तुला कशी आवडली का? अरे नानू, यू आर टोटल गर्ल, टिपिकल गर्ल. क्यूट वाटायला लागली हो ना. बाबाला अजिबात आवडत नाही बेटा असा क्यूटनेस.
आणि बाबाला अशीच क्यूट गर्लच भेटली. ही कोणी मागवली नाही बेटा, तुझ्या फर्स्ट बर्थडेला ना गिफ्ट आली होती तुला, प्रवीण अंकलने. हो. नानू कोणत्या कलरची आहे ग चेअर? हा 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 पिंक आहे. अजून? आणि ते बाबा लावत आहे ते कोणत्या कलरचं आहे? ते बाबाच्या हातात जे आहे ते? हा पिंक. आणि कोणतं अजून कोणतं? पिंक अजून कोणता कलर आहे? कसं काय करते? अरे वा नानू. ए गब्बू आवडली तुला? कशी वाटते? हा छान आहे. आता तू इथे मस्त पाऊस पाहत बसत जा. इथे तुला खाली बसावं लागलं ना मगाशी पाऊस बघायला, म्हणून तुला चेअर काढून दिली बाबांनी. बाबाला म्हणा मम्मा चहा पीत नाही, तुम्ही नुसते चहा चहा नको करत जा. काय म्हणते मम्मा? आणि ती झोपेतून उठल्यावर परत तिथेच जाऊन बसली, मस्त अशी निवांत बसली होती. म्हटलं चला हिला भूक लागली असेल, काहीतरी द्यावं खायला, म्हणून छान असा आंबा तिला मी चिरून दिला. तिचा आंबा खूप जास्ती आवडीचा आहे आणि किती छान वाटतंय ना, वातावरण खूप मस्त होतं आणि आरामात ती बसून इथे आंबा खात होती. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा पण मी घरात फ्रूट्स कट करते तर ह्या दोघांसाठीच असतात. आणि मला आवडतं ॲक्च्युली की छान असे फ्रूट्स वगैरे कट करून द्यायचे, तर मी एकदम प्रॉपर. आणि जर मी फ्रूट्स कट करून दिले नाही तर आमच्या घरात फ्रूट्स खाल्ले जात नाही. मी नागपूरला जाताना सांगून गेली होती की ऑरेंजेस आहे ज्याला कट करायची गरज पडत नाही, आणि ॲपल होते ते कट करशील. दोन फेकले मी. आणि ॲपल कट करून खावं लागतं म्हणून 3 ॲपल 15 दिवस तसेच होते. पण मी आल्यानंतर मीच खाल्ले. मी खाल्ले नाही, चांगले नाही लागले. मी ॲपल खातच नाही, मला आवडत नाही ॲक्च्युली ॲपल. आणि पण मला सांगायचं तात्पर्य असं की मी यांना नेहमीच असं छान कट वगैरे करून देते प्रॉपर. तात्पर्य असं की मला कंप्लेंट करायची आहे. नाही, पण मी कधीच खात नाही. माझं असं उभ्या उभ्या जे खाल्लं गेलं ते गेलं. फक्त अंगूर खूप आवडीने खाते मी बसून, कारण त्याला काही वेगळं कटबीट करायची गरज पडत नाही, फक्त खाण्याचं काम. सो असं पुन्हा पुन्हा होतं की आपण घरातला व्यक्ती जो काम करणार आहे तो सगळ्यांना देतो, पण स्वतःकडे लक्ष नसतं किंवा स्वतः एवढ्या आवर्जून कुठल्या गोष्टी खात नाही. सो माझं तसं काहीच होतं आजकाल, म्हणजे अनाया झाल्यापासून होतं. पहिले आम्ही दोघंही इक्वली खायचो. मँगोज फॉर यू. मँगोज फॉर अंकिता. नाही, पहिले असं होतं आम्ही दोघं इक्वली खायचो, पण अनाया झाल्यापासून तर म्हणजे रोशनकडे पण कमी लक्ष असतं आणि तिला पहिले देऊ दे, तिचं सगळं करू दे, आणि मग रोशनला तरी देते, मी तर विसरून जाते स्वतःला. असं काहीच. बाय द वे, मँगो उन्हाळ्यात आला की आम्ही पूर्ण उन्हाळ्यात असा एकही दिवस खाली जाऊ देत नाही की मँगो खाणार नाही. असा संपला की असा आम्ही आणायला जातो, कारण तो फक्त या सीझनमध्ये मिळतो आणि तो मिस नाही केला पाहिजे. एवढा जास्ती आवडीचा आहे माझा, म्हणजे सगळ्यांचाच आहे. अनायाला पण खूप आवडतो. ही काय नानूची मॉस्किटो वॉच. याच्याने काय नाहीये. अरे नानू कुठे चालली आता? कुठे चालली? हॉस्पिटल. नानू नो मोर हॉस्पिटल बेटा. वी आर डन विथ हॉस्पिटल. मॉल मध्ये नानूसाठी गॉगल घ्यायला चाललो आपण. ओके. तू सांग काय आहे? जीरा. व्हेरी गुड. ओके, व्यवस्थित. व्हेरी गुड. येस, डन. व्हॉट नेक्स्ट? हे काय आहे? यू टेल मी. पॅरेट. ओके, तो बर्ड आहे बेटा दुसरा, पण ठीक आहे, तो पॅरेट सारखाच दिसतोय. ओके, कुठे पण चालेल. येस. व्हॉट नेक्स्ट?
तुझा गॉगल कोणाकडे राहिला? आजी मम्मीकडे. हा, म्हणून मग आपण तुझ्यासाठी न्यू गॉगल घेतोय. कोणता? आपण आता ब्लॅक कलरचा घेणार आहे. नाही नाही, हा, ब्लू. ब्लू नव्हता बेटा तिथे. बाबाला ब्लॅक आवडला होता ना तुझ्यासाठी, हा. तो घेणार आहे आपण. नाही हा, नाही. रेड. रेड तर आहे आपल्याकडे ऑलरेडी. काय? आपल्याकडे रेड आहे, ऑरेंज आहे, तो दुसरा कुठला पिंकिश कलर तो पण आहे. ब्लू नाही आहे. आता आपण ब्लॅक घेऊ, ठीक आहे? ब्लॅक. आपण कलेक्शन करू माहिती गॉगल्सचं. येस, नानूच्या गॉगल्सचं कलेक्शन. आणि आता आम्ही चाललोय अनायासाठी गॉगल घेण्यासाठी. ॲक्च्युली असं झालं की तिच्याकडे 3-4 गॉगल्स आहेत, पण ते आहेत नॉर्मल. म्हणजे आतापर्यंत आम्ही तिला असा काही खूप महागाचा गॉगल नाही घेतला, कारण ती छोटी होती आणि तोडत होती. पण आता ती खूप समजदार झाली आहे, आता ती तोडत वगैरे नाही. सो आम्ही असं चालताना आम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये एक खूप छान गॉगल दिसला होता. मला व्हाईट आवडला होता म्हणून मी आतमध्ये गेली, बघितला. तर रोशनला तिथला ब्लॅक आवडला सेम. एका व्लॉगमध्ये मी शेअर केलंही होतं बहुतेक. आम्ही गेलो होतो आणि आम्हाला तो दिसला होता, पण तेव्हा मी घेतला नाही. मीच नाही घेऊ दिला होता रोशनला की नको, तिला कशाला आतापासून एवढा महागाचा गॉगल वगैरे पाहिजे फास्ट ट्रॅकचा वगैरे, ती तोडून टाकेल असं म्हणून मी तिला नाही घेऊ दिला होता. त्याला नव्हता घेऊ दिला मी. पण आता तिचा गॉगल जो आहे तो रेडवाला मी रिसेंटली घेतला होता, तो मम्मींच्या बॅगमध्ये राहून गेला. आणि आम्ही खाली गेलो की आम्हाला ऊन लागते आणि ऊन लागल्यावर आम्हाला गॉगल लागतो की मम्मा खूप ऊन आहे, मला गॉगल पाहिजे असं काहीसं होतं. आणि आता तिला त्या रेड गॉगलची खूप आठवण येते. असं म्हटलं ठीक आहे, आपण रोशनची इच्छा होतीच तिच्यासाठी तो गॉगल घेण्याची, तर म्हटलं आपण आता घेऊन येऊ. सो रोशनचं ऑफिस संपलेलं आहे म्हणून आम्ही ठरवलं होतं की आज जायचं आणि घेऊन यायचं तिला थोडंसं सरप्राईज, आवडतं तिला. आणि आता ह्या गॉगलवर मला जरा बोलायचं आहे. ते काय ते मी तुम्हाला आता सांगत नाही, मला हसायला पण येतं, पण ॲट द सेम टाईम मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. आणि म्हणून मी तुमच्याशी ते थोडंसं डिस्कस करणार आहे किंवा तुम्हाला सांगणार आहे की असं नाही करायला पाहिजे. एनिवे, आता आम्ही तिच्यासाठी गॉगल घेऊन येतो. आणि प्लस मला तुम्हाला रोशनच्या तब्येतीबद्दल पण सांगायचं आहे की झालं काय होतं नेमकं. मी गॉगल घेऊन येतो, मग त्यानंतर निवांत बसून तुमच्याशी मी बोलते. आवडला तुला? मिररमध्ये बघ. तो अंकलकडे देऊन दे. मला बघितले मला हाच आवडला. नाही ना, मोठा असू दे. नाही सगळं परफेक्ट आहे एकदम. बघू तरी मला. असं कर ना. असं कर, असं कर, असं. ते सोड. हात सोडून दे, हात सोडून दे, असं कर. असं कर. खाली बघून कर. नानू हा घ्यायचा की ब्लॅक? ब्लॅक आता नाहीये, मग थोड्या दिवसात थांबायचं का? तो नाही बेटा, तो ना नंबर सारखा वाटतो. तसं नाही ते. वाटलंच होत म्हणून गेलो नाही. एकटी वाटलंच होत म्हणूनच तर तुला लांब गेलो नाही. अगं पडेल हातातलं पडेल. सो आत्ता मी घरी आलेली आहे. गॉगल घ्यायला आम्ही गेलो होतो, पण तिथे ब्लॅक नव्हता आणि आम्ही मागच्या वेळी ट्राय केला होता ब्लॅकवाला. सेम जसा मी तिला व्हाईट लावून बघितला होता ना, एक्झॅक्टली सेम तसाच ब्लॅक होता आणि तो खूप क्लासी दिसत होता. तेव्हा मी घेतला नाही, पण आता तो नव्हता अवेलेबल, तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे 3-4 दिवसामध्ये तो येऊन जाईल. आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि मग त्यानंतर आमच्यासाठी तो गॉगल घेऊन येऊ. सो ठीक आहे, ही झाली गोष्ट गॉगलची. आणि मला त्याच्यावरच जरा बोलायचं होतं, कारण मी नाव घेणार नाही कुणाचं नाही, पण मला एवढं बोलायचं आहे की अनायाच्या फॅशनवरही लोक बोलायला लागली आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की यार त्या लहान मुलं तरी सोडून द्या, तुम्ही माझ्यावर बोलता इथपर्यंत ठीक आहे, माझ्यावर काही कमेंट्स करताय किंवा मला काही बोलताय पण तर ठीक आहे, मी इग्नोर करते. आणि ही गोष्ट बोलून पण बरेच दिवस झाले, पण मी इग्नोरच केलं होतं. पण मला कुठेतरी असं वाटलं की नाही, ते जास्ती होत आहे आणि मी ते बोलायला पाहिजे की ॲटलिस्ट समोरच्यांनी पुढच्यांदा बोलताना तो विचार करेल की नको, याच्यावर नकोच काही कमेंट पास करायला पाहिजे.
म्हणून मला नाही पटली ती गोष्ट की अनायाला कोणी काही बोलतंय. येस, आम्हाला आवडतं तिला फॅशनेबल ठेवायला आणि तिला आणि आम्हाला आवडत्यापेक्षा जसं आम्ही राहतो तसं तिला राहण्याची सवय, म्हणजे जसं आई वडील असतात ना तसंच मुलांना कॉपी करायची सवय लागते. सो आम्हा दोघांनाही गॉगल्स खूप आवडतात, म्हणजे नो शो ऑफ, बट आमच्याकडे ॲक्च्युली खूप छान ब्रँडेड ओकलेचे गॉगल्स आहेत विच इज व्हेरी कॉस्टली. तर ती पण आता लहान होती म्हणून आम्ही आतापर्यंत थोडे टेम्पररी गॉगल्स घेतले, पण इथनं पुढे येस तिला पण ब्रँडेड गॉगल्स आम्ही घेऊ. ही प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाची पर्सनल चॉईस असते, तुम्हाला कशात पैसा टाकायचा आहे, तुम्हाला काय आवडतं, तुम्ही ते घेण्याची कितपत इच्छा आहे. कधी कधी कुणाजवळ पैसा असतो पण त्यांची मेंटॅलिटी नसते तेवढं ते घेण्याची. मी कुणालाच असं पॉईंट आऊट करून बोलत नाही किंवा कुणाला वाईट वाटेल, कुणाच्या भावनांना दुखवेल असं नाही आहे माझा हेतू, पण ज्याने म्हटलंय ना त्याच्यासाठी मी हे सगळं काही बोलते आहे, त्यांनी ते समजून घ्यावं फक्त. मला तरी म्हणजे असंच वाटलं ते ऐकून की हो बहुतेक तुमची तेवढी कुवत नाही आहे फॅशन करण्याची म्हणून तुम्ही दुसऱ्यांना असं बोलताय. सो आणि ॲटलिस्ट आपण लहान बाळाला बोलतोय, लहान बाळाबद्दल बोलतोय, याचा विचार केला पाहिजे, याच्यातनं तुमची मेंटॅलिटी कळते कशी आहे. सो मला तरी कुठेच आवडत नाही की अनायाचं कोणी कंपॅरिझन करावं, कारण मी कुणाच्या बाळाशी कुणाचं कंपॅरिझन करत नाही. खूप सारे अनायासाठी नेहमीच पॉझिटिव्ह कमेंट्स असतात, ते तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही असं म्हणता की ती हे ॲक्टिव्हली करते ते ॲक्टिव्हली करते. ॲक्च्युली मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट कॅमेरासमोर नाही दाखवू शकत. ॲक्च्युली कसं होतं ना, मी 24 तास ब्लॉग शूट करत नाही. ब्लॉग कसा असतो, दिवसभराचं 24 तासातलं काहीतरी क्रक्स छोटे मोठे जे मला वाटले की चला हे छान वाटेल तुम्हाला बघायला ऐकायला, त्या गोष्टी मी शेअर करते. जर तुम्ही दिवसभर अनायाला कॅमेरा लावून बघितलं ना तर स्वतःच्या मुलीची तारीफ करायची म्हणून नाही, ॲक्च्युली शी इज शार्प आणि खूप लवकर गोष्टी लक्षात येतात आणि ती बोलते तर इतकी गोड, म्हणजे आम्ही दोघं आमच्यासाठी खूप मोठं एंटरटेनमेंट आहे आमच्या घरामध्ये. अजिबात बोर होत नाही आम्हाला. म्हणजे एक छोटासा किस्सा सांगायचा झालं तर आता सकाळी ती काय म्हटली की तिला पॅन्टी घालून देत होता रोशन, तर ती म्हणते की बाबा आता मी मोठी आहे ना म्हणून मला पॅन्टी घालता येत नाही, पण मी छोटी होऊन जाईल ना मग मला स्वतः छान घालता येईल. आता हे ऐकल्यावर कुणाला हसायला येणार नाही ना. सो अशा आमच्या दिवसभरात खूप साऱ्या गोष्टी होतात ज्याने आम्ही हसतो आणि ती खूप क्यूट बोलते आणि तुमच्यापैकी सगळेजण तिला तिचं बोलणं, तिच्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात तुम्हाला. हे ऐकून त्या कॉमेंट्स वाचून मला खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही तिच्याबद्दल जो चांगला विचार करता त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण कुणाला चांगलं म्हणण्यासाठी पण गट्स लागतात किंवा तेवढी पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि छोटं बाळ आहे, तुम्ही त्याच्याशी काय कंपॅरिझन करता ना या सगळ्या गोष्टींचं. प्रत्येक बाळ हे वेगळं असतं, प्रत्येकाची ग्रॅस्पिंग पॉवर वेगळी असते, प्रत्येकाचं वागणं वेगळं असतं आणि इट ऑल डिपेंड्स तुम्ही तुमच्या घरात कसे वागता. तुम्ही जे बोलता, तुम्ही जसे वागता तसंच ते मुलं शिकतात. सो वेगळं काहीही त्यांना म्हणजे स्कूलमध्ये जाईपर्यंत तरी त्यांना जे काही जग आहे ते तुमचं जग ते शिकतायत, त्याच्यापेक्षा वेगळं ते नाही शिकत काही. सो मला तरी एवढंच वाटतं की असं कुणावर म्हणजे लहान मुलांवर तरी कॉमेंट करून किंवा कंपॅरिझन करून नको कोणी बोलायला पाहिजे. मी तर म्हणेल खूप गलिच्छ विचार आहे किंवा मे बी तुमची कुवतच नाही आहे ते करण्याची, तेवढी फॅशन करण्याची, हेच म्हणेल मी. आणि म्हणून तुम्ही असं बोलता दुसऱ्यांना की अरे बाबा आम्हाला तर आवडत नाही, लोक फॅशनच्या नावाखाली असं करतात. फॅशनच्या नावाखाली नाही, आम्हाला आवडतं किंवा आमची कुवत आहे तेवढं करण्याची म्हणून आम्ही ते करतो. सो मला वाटतं मी चिडून बोलले, काय तुम्हाला जसं कसं वाटत असेल, पण मला नाही वाटलं की परत त्या व्यक्तीने ते बोलावं, म्हणून मी म्हटलं ॲटलिस्ट थोडासा डोक्यात उजेड पडेल म्हणून मी तेवढं बोलले. एनिवे, ती गोष्ट संपवून आता आपण रोशनवर येऊया की रोशनला काय झालं होतं नेमकं. अचानक 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आज तो एकदम ओके दिसतोय तुम्हाला, पण 2 दिवसापूर्वी तो अजिबात असा नव्हता. त्याला अचानक सकाळी उठल्या वॉमिटिंग व्हायला लागली, खूप चक्कर यायला लागले. आणि हे अचानक नाही झालं ॲक्च्युली, मागच्या 15 दिवसाच्या आधी किंवा 1 महिन्याच्या आधी त्याला असं झालं होतं. तेव्हा त्याने डॉक्टरकडे गेला, ट्रीटमेंट घेतली, B12 चेक केलं, B12चे इंजेक्शन घ्यावे लागले, ते सगळं चाललं होतं. 4 इंजेक्शन पण घेऊन झाले होते त्याचे. आणि अचानक आणि त्याला मानेचा खूप त्रास होत होता, पाठीचा मानेचा असं म्हणू शकता. तर मी त्याला रोज मसाज करून देत होती. फक्त 2 दिवस माझी तब्येत बरी नव्हती पिरियड्समुळे, त्याच्यामुळे त्याने पण म्हटलं की ठीक आहे ना, यू टेक रेस्ट. तर 2 दिवस मी मसाज नाही केली आणि बस दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सकाळी त्याला हे जाणवलं की त्याला उठल्या एकदम चक्कर यायला लागले, खूप गरगरल्यासारखं आणि उलटी पण व्हायला लागली.
वॉमिटिंग झाल्यामुळे आम्ही खूप घाबरलो. आम्ही डॉक्टरकडे लगेच पळालो. आम्ही जशा अवस्थेत होतो सकाळी तशा अवस्थेत आम्ही 9 वाजता 9:30 वाजले असतील पळालो डॉक्टरकडे. आणि तिथे गेलो. तिथे डॉक्टरच्या केबिनमध्ये पण त्याला वॉमिटिंग्स होत होत्या. आणि त्यात अनाया माझ्याजवळ एकटी, तिने फक्त एक बनाना खाल्ला होता, काहीच खाल्लं नव्हतं. मी तर काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही सकाळी उठून बस फक्त असं तसं गेलो असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी पण काहीच खाल्लं नव्हतं. त्याला वॉमिटिंग्स होत होत्या. मग डॉक्टरच्या केबिनमध्येच त्याला पटापट इंजेक्शन वगैरे दिलं आणि सांगितलं की तुम्ही अर्धा तास इथेच रेस्ट करा. आणि कारण आम्ही नॉर्मल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, जनरल फिजिशियनकडे. आम्हाला माहिती नव्हतं की इतकं सिव्हिअर काही झालेलं आहे. सो मग आम्ही त्यांनी 15-20 मिनटं तिथे रेस्ट केली, अर्धा तास तरी केली. मग त्यानंतर तिथे बरं वाटलं. त्यांनी चक्कर न येण्याचे आणि उलटी न येण्याचे त्याला इंजेक्शन दिले होते. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही न्यूरोलॉजिस्टला दाखवा, कारण इट इज समथिंग रिलेटेड टू मान किंवा कानाचं असं काहीतरी आहे, तर तुम्ही त्यांना दाखवा. मग आम्ही तिथे गेलो. मग 10:30च्या दरम्यान 10:30 पावणे 11 झाले होते. आम्ही त्या डॉक्टरांकडे गेलो, न्यूरोलॉजिस्टकडे. मग तिथे गेल्यावर त्यांनी बऱ्यापैकी चेकअप केलं, सगळं बोललं चाललं, सगळं ॲनालाइज केलं की ॲक्च्युली काय झालं असेल. मग त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की यांना काय झालं आहे नेमकं. सो त्याला वर्टिगो झाला आहे आणि त्याच्या कानाच्या तिथले क्रिस्टल्स असतात, मे बी, आय डोंट नो. तुमच्यापैकी कुणाला हे काय आहे माहिती पण असेल, पण आमच्यासाठी खूप नवीन होतं. सो ते क्रिस्टल्स थोडे कधी कधी इम्बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळे मग ते जास्ती लेवलला झाल्यावर मग तुम्हाला असे सिम्पटम्स दिसतात की वॉमिटिंग पण होत आहे, चक्कर पण येत आहे. सो डॉक्टरांनी सांगितलं की मी आता औषध देते, पण इन केस तुम्हाला असं वाटलं की नाही खूप वर्स्ट होत आहे आता, नाही सहन करू शकत घरात बसून, तर तुम्ही ॲडमिट होऊन जा. असं सांगून आम्ही केबिनच्या बाहेर पडलो. औषधी मी घ्यायला फार्मसीमध्ये थांबली. झोपून गेला. तो म्हणला की मला बरं वाटत नाही, तो औषधी घेपर्यंत मी झोपतो. तो झोपला आणि मग लगेच मला आवाज येतो की अंकित मला खूप घाम वगैरे येतो आहे, मला खूप कसं तरी होत आहे, मला असं आपण ॲडमिट होऊन जाऊ असं बिसं. खूप जास्ती झालं त्याला ते तिथल्या तिथेच. बरं झालं ते तिथेच जास्ती झालं. परत घरी आल्यावर झालं असतं तर मला परत टेन्शन आलं असतं की आता काय करू. मग तिथे झालं. मग पटकन व्हीलचेअर आली. त्याला चालणं होत नव्हतं, त्याला इतके चक्कर वगैरे होतं. ते व्हीलचेअर आणि त्याला ॲडमिट केलं लगेचच्या लगेच. आणि मग एक सलाईन वगैरे लावली, औषधं दिले, जे काय ते सगळं प्रोसिजर केली त्यांनी. मग त्यांनी म्हटलं की तुम्ही 2 दिवस ॲडमिट राहून जा. पण मग सलाईन संपल्यावर, औषध घेतल्यावर रोशनला कुठेतरी असं वाटलं की नाही मला आता बेटर फील होतं. आणि इतकं सगळं म्हणजे आम्ही सकाळी 9:30ला घरातनं बाहेर पडलो. हे करता करता मला 4 वाजले होते आणि अनायाच्या जेवणाची काही सोय नाही. तर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला की आम्ही इथे असं हॉस्पिटलमध्ये, मला इतकं रडायला येत होतं. म्हणजे मी आता जरी जेवढं हसून सांगत आहे त्यावेळेची सिच्युएशन काही वेगळीच होती. मग मी तिला बोलवलं. मग तिने अनायासाठी जेवायला आणलं. रोशनला तरी सलाईन लागलं त्याच्यामुळे त्याला भुकीचं एवढं नाही वाटलं, पण आम्हा दोघांना भूक लागली होती. मी पण काहीच खाल्लं नव्हतं. पण मग रोशन म्हटला की आता मला बरं वाटतं. आम्ही तसं डॉक्टरांना पण सांगितलं होतं की मी फुल्ली ॲडमिट नाही होत, इन केस बरं नाही वाटलं तर आम्ही कंटिन्यू करतो, अदरवाईज मी एवढी सलाईन लागल्यावर बघतो एकदा. मग डॉक्टर पण म्हणले ठीक आहे, तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल तर यू कॅन गो होम. आम्ही पण मग ती सलाईन संपली, रोशनला ओके वाटलं आणि 4 वाजता आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर मी खिचडी वगैरे केली आणि ऑल. सो मला एवढंच सांगायचं ह्या सगळ्या गोष्टीवरून असा सिनॅरिओ झाला त्या दिवशी. आणि हे सगळं होत आहे कशामुळे, तर हेक्टिक लाईफमुळे. वर्क लाईफ बॅलन्स नाही आहे, खूप जास्ती काम होतं आहे. असं वाटतं ना की यार किती छान असतं ना IT वाल्यांची लाईफ, किती मोठा छान पॅकेज मिळतो, किती मोठा छान पगार मिळतो, किती छान लाईफस्टाईल आहे ना यांची. पण त्याच्या मागे स्ट्रेस किती आहे त्याचं त्यालाच माहिती असतो. रोशन कधीच त्याच्या कामाचा स्ट्रेस आम्हाला दाखवत नाही. तो नेहमी दाखवतो की येस आय एम ओके किंवा आय एम अवेलेबल, तू सांग तुला काय काम असेल. तर कधीच मला असं तो म्हणत नाही की मला खूप काम आहे, मी तुझं नाही करू शकणार. तो नेहमी मला पॉझिटिव्हली सांगतो की ठीक आहे अंकित, मी एवढी मीटिंग फिनिश करतो, माझं एवढं काम झालं की आय कॅन हेल्प यू. असंच असतं त्याचं नेहमी. पण त्याला खूप काम असतं. तो खूप म्हणजे स्ट्रेसफुल नसतो, तो कामाचा स्ट्रेस घेत नाही. पण माणसाची कपॅसिटी पण पाहिजे ना एवढी. म्हणजे माझ्या दिराचा पण काल परवा फोन आला तेव्हा ते पण हेच म्हणाले की बहिणी, म्हणजे एखाद्या व्यक्तीची कपॅसिटी किती असते, 8-9 तास असते काम करायची, त्याला किती काम होतं. कारण तो ते झाल्यावर मला सुद्धा माझ्या कामामध्ये बऱ्यापैकी मदत करतो. शूटिंग एकटीला पॉसिबल होत नाही, ॲटलिस्ट ब्रँड शूटसाठी तरी मला त्याची मदत लागते. सो जसं दिसतं ना तसं अजिबात नाही आहे. आणि ते कंटिन्युअस स्क्रीनसमोर बसून किंवा बसून त्याची पाठ लागून त्याचं बॅक पेन होऊन ते इथपर्यंत पेन आलं सगळं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सो तुम्ही जर IT मध्ये असेल किंवा तुमची सिटिंगची जॉब असेल तर काळजी घ्या, मधनं ब्रेक घ्या. ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. मे बी हा ब्लॉग खूप मोठा होईल, पण मला असं वाटतं की हे सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणं किंवा तुम्हाला सांगणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात काय चाललं आहे हे तर आहेच आहे, त्या गोष्टी तुम्हाला कळतातच. पण ॲट द सेम टाईम तुम्ही पण या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या की ॲटलिस्ट तुमच्यापर्यंत या गोष्टी येणार नाही. सो
होपफुली सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि तुमचं पण असं काय असेल तर तुम्ही काळजी घ्या, हेच मला सांगायचं होतं. आणि आता ब्लॉग खूप मोठा होतो आहे, आपण ब्लॉग इथेच एंड करू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.